नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या BFF बिल्डर फ्रॉड फाइल्स या मालिकेमध्ये. आज आहे या मालिकेचा भाग 4. तुम्ही फ्लॅट विकत घेतला आहे बरं का मित्रांनो. पूर्ण पैसे देखील दिलेले आहेत, सेल डीड देखील रजिस्टर झाली आहे. पण सोसायटी म्हणते आम्ही तुमच्या नावावर ट्रान्सफर करणार नाही. आधी ₹50,000 द्या, मग बघू. किंवा बिल्डरकडून एनओसी आणा. किंवा कमिटीने अजून अप्रुव्हलच दिलेले नाही. अशी उत्तरे ऐकत आपल्याला वर्षानुवर्षे या सोसायटीच्या फेऱ्या माराव्या लागतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोसायटी नाव ट्रान्सफर करण्यास नकार देऊ शकते का? कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? सोसायटी जास्त पैसे मागत असेल तर काय करावे आणि कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येते? नेहमीप्रमाणेच व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण झाला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला मुद्दा, सोसायटी ट्रान्सफर म्हणजे काय? जेव्हा एखादा फ्लॅट विकला जातो तेव्हा फक्त सेल डीड रजिस्टर झाली म्हणजे सर्व काम संपत नाही. त्या नवीन खरेदीदाराचे नाव त्या सोसायटीच्या रजिस्टरमध्ये नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. यालाच सोसायटी ट्रान्सफर किंवा मेंबरशिप ट्रान्सफर असे म्हटले जाते. या ट्रान्सफरमुळे मेंटेनन्स बिल, वोटिंग राईट्स, शेअर सर्टिफिकेट, सोसायटी मेंबरशिप हे सर्व नवीन मालकाच्या नावावर होते. पण जर सोसायटीमध्ये नाव ट्रान्सफर झाले नाही तर पुढे अनेक अडचणी आपल्यासाठी निर्माण होऊ शकतात. मग या सोसायटीकडून नक्की सामान्य माणसाची कशी फसवणूक होते ते बघूया. नंबर 1 म्हणजे अवाजवी ट्रान्सफर चार्जेस. काही सोसायटीज म्हणतात की ₹1,00,000 द्या, डोनेशन द्या, डेव्हलपमेंट फंड भरा. परंतु लक्षात ठेवा, सोसायटीला मनमानी रक्कम मागण्याचा कायद्याने अधिकार नाही. नंबर 2, बिल्डरची एनओसी. अनेक सोसायटी म्हणतात की बिल्डरची एनओसी आणल्याशिवाय ट्रान्सफर होणार नाही. पण प्रत्येक व्यवहारात अशी एनओसी कायद्याने आवश्यकच असते असे नाही. विशेषतः रजिस्टर सेल डीड झाल्यानंतर केवळ अशा कारणासाठी ट्रान्सफर अडवणे हे कायद्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे. नंबर 3, जुन्या मालकाचे मेंटेनन्स. सोसायटी म्हणते की जुन्या मालकाने जे मेंटेनन्स भरलेले नाही आणि म्हणून तुमचे ट्रान्सफर काय होणार नाही. परंतु तुम्ही खरेदीपूर्वी ही थकबाकीची जी माहिती आहे ती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वादग्रस्त परिस्थितीत कायदेशीर सल्ला घेऊन जबाबदारी कोणाची आहे हे तपासणे देखील अत्यंत आवश्यक आहे. नंबर 4, कमिटी अप्रुव्हल. काही सोसायटीज मुद्दाम मीटिंग पुढे ढकलतात. म्हणजे कधी अनेक महिन्यांसाठी तर कधी अनेक वर्षांसाठी, आणि यामुळे ही ट्रान्सफर काही होत नाही. मग आता सोसायटीकडून ट्रान्सफर होण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे आपण जाणून घेऊया. रजिस्टर सेल डीड, नोंदणीकृत विक्री खत. स्टॅम्प ड्युटी रिसीट, मुद्रांक शुल्काची पावती. रजिस्ट्रेशन रिसीट, नोंदणीची पावती. ट्रान्सफर ॲप्लिकेशन, हस्तांतरण अर्ज. शेअर सर्टिफिकेट, भागधारक प्रमाणपत्र जर असेल तर. आयडेंटिटी प्रूफ, ओळख पुरावा. ॲड्रेस प्रूफ, पत्ता पुरावा. पासपोर्ट साईज फोटोज, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि इंडेक्स 2 ही सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्ही जमा केली तर तुम्हाला सोसायटीकडून नाव ट्रान्सफर करण्यासाठी नक्की कोणताही अडथळा निर्माण केला जाणार नाही. पुढचा मुद्दा बघूया. सोसायटी जर नावच ट्रान्सफर करत नसेल तर आपण काय करायचं? सर्वप्रथम सोसायटीला लेखी अर्ज द्यायचा. अर्जाची रिसिव्हिंग पावती घ्यायची. पण जर सोसायटी त्याला उत्तर देत नसेल तर रिमाइंडर लेटर सोसायटीला द्यावे लागते. तरीही काहीही झाले नाही तर मात्र ॲडव्होकेट मार्फत लीगल नोटीस त्या सोसायटीला पाठवावी लागते. आणि तरीही जर सोसायटी नाव ट्रान्सफर करत नसेल तर संबंधित सहकारी प्राधिकरण किंवा सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करण्याचा पर्याय आपल्याला नक्की असतो. नेमकी तक्रार ही कोठे करायची हे त्या त्या प्रकरणाच्या स्वरूपावर अवलंबून असते. मग आता या तक्रारीसाठी किंवा या सर्व तरतुदींसाठी कोणते कायदे लागू होतात? नंबर 1, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960. सदस्यत्व, सोसायटीचे अधिकार आणि कर्तव्ये या संदर्भातील तरतुदी या कायद्यात दिलेल्या आहेत. नंबर 2, संबंधित सोसायटीचे नोंदणीकृत उपविधी बायलॉज. सदस्यत्व हस्तांतरणाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि नियम या बायलॉज मध्ये दिलेले असतात. जर सोसायटी जाणीवपूर्वक खोटी माहिती देत असेल, बनावट कागदपत्रे वापरत असेल किंवा फसवणुकीचा हेतू सिद्ध होत असेल तर परिस्थितीनुसार BNS मधील फसवणूक, विश्वासभंग किंवा बनावट कागदपत्रांशी संबंधित तरतुदी लागू होऊ शकतात. कोणते कलम लागू होईल हे प्रत्येक प्रकरणातील तथ्यांवर अवलंबून असते. मित्रांनो, या कायद्यानुसार एखाद्या खरेदीदाराचे नाव जर सोसायटी मेंबरशिप रजिस्टर मध्ये नोंदवले गेले तर त्याला सोसायटीचा अधिकृत सदस्य म्हणून मान्यता मिळते. आणि यानंतर त्याला कोणते अधिकार प्राप्त होतात तर साधारण हे अधिकार त्याला प्राप्त होतात. सोसायटीचे सदस्यत्व मिळते, खरेदीदार अधिकृत सदस्य बनतो. शेअर सर्टिफिकेट नवीन सदस्याच्या नावाने जारी किंवा हस्तांतरित केले जाते आणि त्यामुळे सोसायटीच्या सदस्यत्वाचा पुरावा त्याला मिळतो. मेंटेनन्स बिल नवीन मालकाच्या नावाने येते. पुढील सर्व जी देयके असतील ती नवीन सदस्याच्या नावानेच आकारली जातात. मतदानाचा अधिकार मिळतो. सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत म्हणजेच जनरल बॉडी मीटिंग मध्ये त्याला मतदान करता येते जर त्याची पात्रता पूर्ण असेल तर.
सोसायटीच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार त्याला मिळतो. कायदा आणि बायलॉज अनुसार ज्या आवश्यक अटी पूर्ण करायच्या आहेत त्या करून त्याला निवडणूक लढवता किंवा मतदान देखील करता येते. NOC नो ड्यूज सर्टिफिकेट आणि इतर सोसायटीची प्रमाणपत्रे मिळवणे त्याला सोपे होते. त्यानंतर पुढे फ्लॅट विकताना किंवा गहाण ठेवताना कागदपत्रांची प्रक्रिया जी असेल ती अधिक सुलभ होते. मग आता शेअर सर्टिफिकेट म्हणजे काय? शेअर सर्टिफिकेट म्हणजे सोसायटीने दिलेला असा अधिकृत दस्तऐवज असतो जो त्या व्यक्तीला सोसायटीचा सदस्य असल्याचा पुरावा देतो. यामध्ये साधारणपणे ही माहिती असते: सोसायटीचे नाव, सदस्याचे नाव, फ्लॅट क्रमांक, शेअर सर्टिफिकेट क्रमांक, शेअर्सची संख्या, जारी केल्याची तारीख, सोसायटीच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व शिक्का, ही सर्व माहिती त्या शेअर सर्टिफिकेटवर असते. समजा सोसायटी शेअर सर्टिफिकेट देतच नसेल तर आपण कायद्यानुसार काय करू शकतो? सर्वप्रथम आपल्याला लेखी अर्ज करायचा असतो. त्यासाठी त्याची रिसिव्हिंग देखील आपल्याला घ्यायची असते. नंबर 2 आहे रिमाइंडर नोटीस पाठवायची असते. योग्य कालावधीत जर उत्तर मिळाले नाही तर आपण रिमाइंडर नोटीस त्यांना पाठवू शकतो. त्यानंतर नंबर 3 आहे कायदेशीर नोटीस. तरी देखील जर सर्टिफिकेट दिलेले नसेल तर वकिलामार्फत आपण लीगल नोटीस नक्की पाठवू शकतो. नंबर 4 सहकार विभागाकडे तक्रार. जर सोसायटी विनाकारण शेअर सर्टिफिकेट देण्यास टाळाटाळ करत असेल तर संबंधित सहकार निबंध यांच्याकडे देखील तक्रार आपल्याला करता येते. नंबर 5 कोऑपरेटिव्ह कोर्ट. वाद जर कायम राहिला तर प्रकरणाच्या स्वरूपानुसार कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये देखील आपल्याला या सोसायटीच्या विरोधात तक्रार दाखल करता येऊ शकते, दाद मागता येऊ शकते. मित्रांनो, महत्वाचे म्हणजे शेअर सर्टिफिकेट हा फ्लॅटच्या मालकीचा पुरावा नसतो बरं का. मालकीचा मुख्य पुरावा म्हणजे रजिस्टर सेल डीडच असतो. शेअर सर्टिफिकेट हे सोसायटीच्या सदस्यत्वाचा पुरावा असतो, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आपल्या ॲडव्होकेट कीर्ती या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सोसायटीकडून त्यांची फसवणूक केली जाणार नाही. भेटूया आपल्या BFF बिल्डर फ्रॉड फाइल्स या सिरीजच्या पुढच्या भागात. धन्यवाद.